हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान, मस्त आणि आनंदी असणार. मी सांगितल्याप्रमाणे गेल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझं जे काही साड्यांचं कलेक्शन आहे ते तुमच्यासोबत शेअर करेन. कपाट पण थोडं अस्ताव्यस्त झालंय आणि ते ऑर्गनायझर मी बऱ्याच दिवसापासून मागवलेले होते. आधी 1 मिनिट थांबा, मी तुम्हाला ऑर्गनायझर दाखवते. हे पहा, हे असे ऑर्गनायझर आहेत माझे मागवलेले. कधीपासून मागवलेत मी? हे ना म्हणजे कॉटनचे आहेत असे छान. हे बघा, हे असं 1 किंवा 2 साडी पण आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. मस्त अशी चेन दिली. क्वालिटी तर खूप छान आहे. मी अजून यूज नाही केलंय पण क्वालिटी छान आहे याची. आणि तुम्ही कुठली साडी ठेवली ना, इथे ना त्यांनी नेट लावली. तुम्हाला थोड्या वेळाने समजेलच मी याच्यामध्ये साडी ऑर्गनायझर करेल तेव्हा. तर साडी पण कुठली हे आपल्याला समजेल. आणि काय होतं ना, मी आधी खूप पूर्वी ना प्लास्टिकचे असे मागवले होते पण मी ते रिटर्न केले होते. कारण काय होतं ना, ते आपण एकमेकांवर जेव्हा असं स्टॅक करतो ना, एकमेकांवर ठेवतो, तर प्लास्टिकमुळे काय होतं, जर पुढे जागा असते कपाटाच्या पुढे तर ते डायरेक्ट सरकून असे खाली पडू शकतात. तेव्हा म्हणून मी त्यांना रिटर्न करून दिलं होतं. सो हे लकीली आता असे मिळायला लागले म्हणून मी हे कधीपासून मागवून ठेवले. तर यांच्यामध्येच मला बाकीच्या साड्या ऑर्गनाईज करून ठेवायच्या आहेत. आणि म्हटलं साड्यांचं कलेक्शन तर तुमच्यासोबत शेअर करेलच, पण एक छोटंसं ऑर्गनायझेशन टिप्स पण तुमच्यासोबत शेअर करून होतील. आणि लगे हात माझं थोडंसं वॉर्डरोबचा छोटा कप्पा पण जो आहे तो ऑर्गनाईज होऊन जाईल. सो चला, आधी मी तुम्हाला जे आहे ना माझ्या साड्या दाखवते. पण यांची पर्टिक्युलर मिशोला थोडं 20-1 रुपयांनी स्वस्त असतील हमखास. तर तुम्हाला मिशोची लिंक हवी असेल ना, मी काहीतरी 10 ते 12च्या सेटमध्ये यांना मागवलंय. मिशोची लिंक तुम्हाला यांची हवी असेल ना, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. आणि मी फ्लिपकार्ट किंवा शॉप्सी वगैरेवर अवेलेबल असेल ना, तर ते पण मी टॅग करून देईन 10च्या 20च्या सेटमध्ये. कारण साड्या तर आपल्याकडे भरपूर असतात आणि मला असं वाटतं की हे खूप छान ऑर्गनायझर असणार आहे साड्यांसाठी. ह्या साडीपासून मी सुरुवात करते. हे त्याच्यावरचं ब्लाऊज आहे. आणि ही जी साडी आहे ना, ही मी काहीतरी 1200 रुपये का 1400 रुपयाची अशी काहीतरी घेतली होती. आणि ही साडीची खासियत म्हणजे माझ्या लग्नानंतर पियाच्या पप्पांनी मला ही पहिली साडी घेऊन दिली होती. आम्ही नाशिकला गेलो होतो आणि तिथे नाशिकला गेल्यानंतर तिथे जवळच जे होतं ना, एक नवीन शॉप पडलं होतं, नवीनच दुकान होतं. तर तिकडे आम्ही असंच वॉकिंगला गेल्यानंतर मी होती, पियाचे पप्पा होते आणि माझ्या सासूबाई होत्या. ते म्हणले की चल आपण साडी बघूया. आणि बघता बघता मला हा कलर माझ्याकडे असा नव्हता. सो मी म्हणले की छान आहे साडीमध्ये, म्हणले की चल घेऊयात आपण असं. तर ही साडी आम्ही तेव्हा घेतली होती, जवळजवळ आता 8-1 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, 8 किंवा 9 वर्षापूर्वीची. आणि खाली तिला हा असा डार्क कलर आहे. आणि ही पूर्ण साडी अशा पद्धतीने भरली आहे. छान दिसते. मी पूर्वी खूप वापरली याला, पण आता 2-3 वर्षापासून काही एकही दा घालणं झालं नाहीये. पण छान आहे साडी. तिचं म्हणजे ती घातल्यानंतर पण व्यवस्थित आपण तिला मिऱ्या वगैरे व्यवस्थित घेतल्या ना, खूप छान. त्यानंतर ही एक साडी आहे माझ्याकडे. म्हणजे मी काय करेल ना, जर मला मी घातलेली ही साडी मला घालून एखादा फोटो वगैरे असेल ना माझ्याकडे, तर मी इथे लावण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे तुम्हाला जे आहे ना, काय म्हणतात की अंदाज येईल की घातल्यावर कशी दिसते असं. आणि ही साडी तुम्हाला माहीतच असेल, माझ्या भावाच्या लग्नासाठी मी घेतली होती. ही मी मुलचंदमधून घेतलेली होती ही साडी. आणि तेव्हा मला बऱ्याच कमेंट आला होता की लाईट कलरची घेतली, थोडा डार्क कलर घ्यायला पाहिजे होता. पण घालून खूप छान दिसत होती आणि मस्त साडी ही खूपच. तेव्हा म्हणजे ही फॅशन पण होती थोडी अशा 2 कलरमध्ये. त्यानंतर हे असे जे बारीक बारीक यावर जे वर्क केलंय ना, तशाच तिकडे जास्त साड्या होत्या. त्यामुळे मग मी हा कलर कॉम्बिनेशन मला आवडला होता. सो मी हा घेतला होता. काहीतरी 1800 का 1900 रुपयाची ही साडी मला भेटली होती. यावरचं ब्लाऊज पण याच कलरचं आहे. अशा मी जर एखादी साडी अशी डेली वेअर किंवा असं थोडीफार अशी घालण्यासाठी किंवा सासरी वगैरे गेल्यानंतर तुम्हाला अशी नॉर्मल हलकी फुलकी साडी पाहिजे असेल ना, तर तुम्ही हिला कन्सिडर करू शकता. ही मी 600 की 700 रुपयाची ही मिंत्रावरून मागवली होती. याच्यामध्ये बरेच कलर ऑप्शन अवेलेबल आहेत आणि इतकी हलकी फुलकी ना, छान व्यवस्थित हिला घातल्यानंतर ना एकदम मस्त दिसते. ही महत्त्वाचं म्हणजे हलकी आहे खूप. म्हणून मी जेव्हा ही घेतली होती ना, माझी आई त्याच्यानंतर माझ्याकडे आली होती आणि असंच तिने 1-2 साड्या तर आपण कमीच आणतो की आहे आपण घेऊयात म्हणून त्यात पोता घालायला. तर मी ही आईला दिली होती. आई म्हटली तू हिला वापरून झाल्यानंतर हिला मला दे जो. मग मी हिला जे आहे ना, म्हणजे मी स्वतः यूज करायला काढेल. तिला एवढी जास्त आवडली होती ही साडी. मस्त आहे. म्हणजे हा थोडा डार्क कलर आहे, याच्यामध्ये अजून लाईट कलर किंवा वेगवेगळे कलर ऑप्शन पण अवेलेबल आहे. आता मी तुम्हाला साड्या दाखवणार ज्या मी ऑनलाईन वगैरे घेतलेल्या आहेत, ज्यांच्या लिंक्स माझ्याकडे आहेत ना, त्यांच्या मी लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देते. नाहीतर मग प्रोडक्ट टॅग करून देईल जर मी मिंत्रा फ्लिपकार्टवरून घेतलेले असतील तर. सो ही अशी साडी आहे आणि त्याच्यावर जे ब्लाऊज आहे ना, तर ते असं आहे. म्हणजे थोडं वर्कवालं असं काय म्हणतात ना त्याला, तसं. त्यानंतर ही एक साडी आहे. अशी पूर्ण प्लेन आहे, काहीच डिझाईन नाही तिच्यावर, अशी पूर्ण प्लेन आहे. आणि इकडे बॉर्डर जी आहे ना तिची अशा पद्धतीने आहे. हिच्यावरचं ब्लाऊज मी खूप सुंदर शिवलंय. हे असं काय म्हणतात ना, गोपीबाही सारखं शिवलंय. तुम्ही मला पाहिलं पण असेल व्हिडिओमध्ये किंवा मी इथे एखादा फोटो वगैरे ऍड करेल. खूप छान दिसतं हे घातल्यावर. काहीतरी 400 की 450 रुपयाची फक्त ही साडी होती आणि 4-5 वेळा तरी माझी हिला घालून झाली आहे. छान आहे तशी.
हिची पण मी जे आहे ना प्रोडक्ट हे टॅग करून देईल. नंतर ही एक साडी ऍक्च्युली मी हिला पूर्ण अशी प्रिपेअर करून ठेवली आहे, कारण ही थोडी कॉटन सारखी आहे ना, मी मिऱ्या वगैरे वेळेवर घ्यायला जरा वेळ लागतो आणि त्यामुळे हे बघा मी दाखवते तुम्हाला. ही मोठी साईड आहे, ही तिची हातीचा पदर आहे आणि हा असा तिचा कलर आणि त्यावर ही छोटीशी अशी बारीक बारीक डिझाईन केली. ही मी मिंत्रावरून मागवली होती. इतकी सुंदर दिसते ना ही साडी. मी हिचं ब्लाऊज पण खूप म्हणजे सिम्पल असं शिवलंय, पण तरी खूप छान दिसते. माझ्या भावाच्या हळदीमध्ये मी हिला घातली होती. म्हटलं काय दुसरी हळद कलरचीच घ्यायची तर हिला घालूया, खूप मस्त दिसते ही. हे बघा मिऱ्या वगैरे सगळं मी घेऊन ठेवलंय, म्हणजे जर आता मला कोणी घालायला लावलं तर मी हिला 2 मिनिटात वेअर करून रेडी होऊ शकते, असं मी तिची तयारी करून ठेवली आहे. काहीतरी 1300-1400 की 1600 एक्झॅक्टली मला माहित नाही, आता 3-4 वर्ष झाले असतील घेऊन. पण खूप छान साडी. याच्यामध्ये पण आय थिंक कलर ऑप्शन अवेलेबल आहेत. मी ही पण टॅग करून देईन तुम्हाला. आणि मी थोडं व्यवस्थित आता हँगरला वगैरे लावेल ना, तेव्हा पण तुम्ही नंतरच्या पहा साड्या. पण आता पटपट अशा एक एक करून आता अशा साड्या मिळतात की नाही माहित नाही, पण ही साडी ना 2012 ह्या वर्षी मी घेतलेली आहे. म्हणजे मी 12वीत होती तेव्हा आणि माझ्या काकाच्या मुलाचं लग्न होतं, तर त्यासाठी मी ही साडी घेतली होती. हिच्यावरचं ब्लाऊज ना मी माझ्या मावशीकडून शिवलं होतं आणि त्या ब्लाऊजच्या मध्ये जे अस्तर होतं ना ते थोडं विचित्रच होतं, म्हणजे कारण की तेव्हा अस्तर तसेच मिळायचे किंवा आपण पेटीकोट म्हणून घेऊ शकतो. पेटीकोट तेव्हा वेगळे मिळायचे जरा, त्यामुळे ते ब्लाऊज मी नंतर ह्या काही कामाची नव्हती ही साडी. मग माझ्या साखरपुड्याच्या वेळेस असं होतं, आपण साखरपुड्याच्या आधी एक साडी घालून जातो ना आधी, आणि मग आपल्याला नंतर ती एक साडी मिळते. तर तेव्हा मी साडी घेतली नव्हती, मला हीच तेव्हा घालायची होती. सो मी काय केलं होतं, हे जे ब्लाऊज आहे ना, तर ह्या ब्लाऊजच्या मध्ये जे हे आता हे छान झालंय, पण याच्यामध्ये ना तेव्हा तसे अस्तर मिळायचे खूप असे विचित्र एकदम. तर मी ते सगळं असं उसवून टाकलं होतं आणि आमच्या इथे म्हणजे एक टेलरकडे जाऊन त्यांना मी हे असं अस्तर आणून दिलं. त्यांना म्हटलं मी हा कापड ऑलरेडी माझ्या मापमध्येच आहे, कारण मी जशी जेवढी साईज माझी 12वीमध्ये होती मी तेवढीच लग्नाच्या वेळेस पण होती. सो त्यांनी मला हे पुन्हा दुसरंवालं अस्तर लावून हे असं हे ब्लाऊज शिवून दिलं होतं छान. सो ही अशी साडी आहे जी घातल्यानंतर अजून पण खूप सुंदर दिसते आणि तिचा कलर पण खूप छान आहे, जो माझ्यावर पण खूप जास्त उठून दिसतो. आता ही एक साडी आहे, हिला पण मी सेम तसंच प्रिपेअर करून ठेवलंय रेडी टू वेअर सारखी, म्हणून ती आता घडी वगैरे तिची व्यवस्थित दिसत नाही. पण ही अशी ग्रीन आणि जे आहे ना मरून कलरमध्ये आहे. आता दिसायला ही अजिबात व्यवस्थित दिसणार नाही तुम्हाला, पण तुम्ही समजून घ्या ही अशा पद्धतीची साडी आहे. मी खूप कधीपासून तिला घातलीच नाही. 4-1 वर्षापूर्वी मी आमच्या इथे गणपतीची आरती होती आणि ती आम्ही घेतली होती, तेव्हा मी ही साडी घातली होती. घालून खूप सुंदर दिसते व्यवस्थित प्रेस वगैरे केली तर. आणि ही साडी ना लग्नाच्या साड्या घेतो आपण, तर तेव्हा हळदीची लग्नाची त्यासोबत अजून 1-2 साड्या घेतो ना, त्यामध्ये ही साडी घेतली होती. अशी हे बघा मिऱ्या वगैरे पूर्ण मी बनवून ठेवलाय. तुम्हाला इथे तिचा कलर ना थोडा असा डार्क असा वेगळाच दिसतोय, पण इन रिअलमध्ये खूप छान शायनिंग असा कलर आहे हा. एकदम असा बॉटल ग्रीन सारखा चकाकणारा बॉटल ग्रीन कलर असतो ना, ही त्या कलरची साडी आहे. मला कळत नाही मी तुम्हाला दाखवू कसं हिला, पण हिची घडी मला मोडायची नाही, कारण मला माहिती मी हिला घालायला घेतली, बरोबर प्रेस केली ना तरी पण मी हिला 2 मिनिटात घालू शकते अशी ही साडी. ही एक साडी मला पहिल्यांदा प्रमोशनसाठी आली होती, म्हणजे कपड्यांमधून पहिलं प्रमोशनसाठी आली होती ना, तर ती ही एक साडी होती आणि एक ड्रेस होता. हिची प्राइस तर मला आता काही लक्षात नाही, पण 600-700 पर्यंत असेल आणि 2-4 वेळा तरी मी ही साडी वेअर केली. हिच्यावरचं ब्लाऊज पण मी सिम्पल असं शिवून घेतलं होतं आणि असे कलर ना मला जरा आवडतात, म्हणजे असे थोडे पिंकमध्ये असेल किंवा मग थोडा असा हा कसा आहे पर्पल सारखा, तसे लाईट कलर मला थोडं जास्त आवडतात. त्यानंतर ही जी साडी तुम्ही बघताय ना, तुम्हाला जरा डार्क कलर दिसतोय व्हिडिओमध्ये, जेवढं मी आता रेकॉर्ड करताना बघते त्यापेक्षा थोडा लाईट कलर आहे हा. तर ही साडी मी मिशोवरून मागवली होती. आता मिशोवर अशी सेम साडी अवेलेबल नाही, पण मी एकदा स्क्रोलिंग करताना अशी सेम साडी ना याच्यावर पाहिली होती, फ्लिपकार्टवर पाहिली होती. मी टॅग करून दिला. अशा प्लेन साड्या जर तुम्हाला म्हणजे ऑफिससाठी पण पाहिजे असतील किंवा असं नॉर्मल कुठेतरी येण्या जाण्यासाठी किंवा नॉर्मल आपल्याला मंदिरात वगैरे जायचे पण एक सिम्पल लुक पाहिजे, सिम्पल साडी पाहिजे, ते त्या सिच्युएशनमध्ये पण तुम्ही अशी साडी जी आहे ती वेअर करून घेऊ शकतात. कॉटनची साडी आहे, यावर कॉन्ट्रास्टमध्ये हे असं ब्लाऊज मिळतं. हे बघा अशा कलरचं मला याच्यासोबत हे ब्लाऊज मिळालं होतं आणि टेल्सर्स वगैरे पण देतात ते. 250 रुपयाची का 250 रुपयाची ही साडी होती, पण मी रेड वगैरेवर याला 1-2 वेळा वेअर केली आणि खूप सुंदर. ही साडी मी जितकी वापरली ना माझ्या आयुष्यामध्ये तेवढी मी दुसरी कुठलीच साडी घातलेली नाहीये. ही साडी ना नारळ गोटा असतो ना, नारळ पूजा आपण ज्याला म्हणतो, साखरपुड्याच्या आधी एक छोटीसं जो असतो तो प्रोग्राम होतो, तर तसा जेव्हा झाला होता ना तेव्हा ही साडी मला म्हणजे यांच्याकडून मला मिळाली होती आणि मी ती माझ्याकडे असल्यामुळे लग्नानंतर एखादी साडी वापरायला पाहिजे म्हणून मी हिच्यावरचं ब्लाऊज शिवून घेतलं होतं. आणि लग्नानंतर 4-5 महिने जेव्हा कंटिन्यू आपण साड्या घालतो ना, तेव्हा अल्टरनेट दिवस मी हीच साडी घातली. इतकी सुंदर दिसते ना. ही 3 कलरमध्ये आहे ॲक्च्युली. हा जो तुम्ही पाहिला ना मोरपंखी कलर, हा तसा आहे. त्याच्यानंतर हा ब्लू येतो थोडासा आणि मग
पूर्ण ज्या मिऱ्या वगैरे असतात ना ते अशा व्हाईट कलरमध्ये येतात. जसं 3 कॉम्बिनेशनमध्ये जे आहे ना ही साडी इतकी सुंदर दिसते ना, आणि अशी म्हणजे हिचा फुगा वगैरे होत नाही, त्यामुळे एकदम मी आता पण बारीक आहे, आधी पण बारीकच होती, पण ती एकदम अजून मला एकदम बारीक फील करून द्यायची, जास्त हेवी वगैरे नाही. आणि अशी तिच्यावर बॉर्डरचे हाल बघू शकता तुम्ही कसे झाले, पण मी तरी तिला सांभाळून ठेवली कारण मी हीच भरपूर यूज केली साडी. अशी बॉर्डर होती आणि ही थोडीफार अशी त्याच्यावर डिझाईन होती. तर ही एक साडी पण घालून तुम्ही मला बऱ्याच वेळा पाहिलं असेल. ही आम्ही मुंबईला असताना याचा 5वा बर्थडे होता आणि आम्ही तो मोठा केला होता सगळं, म्हणजे आम्ही ज्या फ्लोअरला राहत होतो तेवढ्या लोकांना बोलवलं होतं. परत मुंबईमध्ये बरेच नातेवाईक होते आमचे, आम्ही पनवेलला राहायचो, तो पनवेलला खूप जण होते नातेवाईक, त्यामुळे त्यांना पण आम्ही इन्व्हाइट केलं होतं. सो तेव्हा मी ही साडी घेतली होती, काहीतरी 2500 की 2800 रुपयाची ही साडी होती. अशी मध्ये मध्ये थोडेसे याच्यावर डिझाईन आहे आणि ही अशी आहे. खूप छान दिसते ही पण, एकच कलरमध्ये, ब्लाऊज पण सेम ह्याच कलरचे, पण तरी पण खूप छान दिसते. मी जेव्हा पण घालते ना मला नेहमी कमेंट येतात की आता जुन्या साड्या सोड आणि नवीन घे म्हणून. ही ॲक्च्युली माझी साखरपुड्याची साडी आहे. घातल्यावर इतकी सुंदर दिसते ना ही साडी. असं डार्क मधून लाईट होतो ना असा हा कलर आहे आणि त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे ना, त्यातल्या त्यात घालून एवढी छान दिसते. म्हणून मला प्रत्येक वेळा मागे मी जेव्हा फेसेस कॅनडाचं प्रमोशन करत होती ना, ते मला कंटिन्यू साड्या ते मला कंटिन्यू साड्या घालायला लावायचे की साडीसाठी तुम्ही म्हणजे प्रमोशन करायचं तुम्हाला साडीच घालावी लागेल असं. आता मी 3-4 वेळा फक्त त्यांच्यासोबत केलंय, त्यानंतर मी बंदच केलं. पण तेव्हा ना माझ्याकडे तेच व्हायचं माझं की आता कुठली घालतो. एका प्रमोशनच्या वेळेस मी ही घातली होती आणि तेव्हा मला कमेंट आल्या होत्या की किती ती जुनी साडी घालशील म्हणून नवीन घे. असं पण प्रत्येक साडीवरचं आपलं प्रेम असतं आणि आपल्याला माहित असतं की आपण किती साड्या यूज करणार आहे, घेऊन पण काही उपयोग तेवढा झाला पाहिजे म्हणून मी जास्त घेत नाही, जसं मी तुम्हाला नेहमी सांगते. पण ही माझी साखरपुड्याची साडी आहे. तुम्हाला दिसायला अशी एकदम वाटत असेल की काही एवढी छान साडी नाहीये, पण ही ना 3 कलरमध्ये ही साडी पण आहे. हिचा जो कापड आहे ना, मी हिला 7 ते 8 वेळा घातले, पण मी हिला अजून वॉश केलेली नाहीये, कारण ही वॉश केल्यानंतर ही म्हणजे कामाचीच राहणार नाही असं तिचा कापड आहे. मला एक्झॅक्टली लक्षात नाही, पण लग्न झाल्यानंतर माझ्या आईने मला पहिल्यांदा जेव्हा पहिली साडी घेतली होती ना तर ती हीच होती. हिची अशी फक्त बॉर्डर आहे, इथेही थोडंसं त्यांनी हे डिझाईन केलंय. पूर्ण साडी प्लेन आहे, फक्त 3 कलरमध्ये येते. पदर जो आहे ना तो अशा याच्यामध्ये येतो पिंक कलरमध्ये, आणि त्याच्यानंतर थोडंसं जेव्हा इथे असा पट्टा येतो ना तर तो ह्या कलरमध्ये येतो आणि पूर्ण नंतर उरलेली साडी पूर्ण मिऱ्यामध्ये ना हा कलर येतो. इतक्या सुंदर मिऱ्या बसतात ना हिच्या, इतक्या छान दिसतात ते खाली, कारण की ही पूर्ण साडी खूप हलकी आहे. फक्त हेवी काय असेल तर ही बॉर्डर आहे, त्यामुळे त्या असं आपण बघतो ना असं फोटोमध्ये किंवा देवीचा वगैरे एखादा फोटो असतो, त्यांच्या मिऱ्या कशा एकदम एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित दिसतात, तशी घातल्यानंतर ह्या खालच्या मिऱ्या दिसतात ह्या साडीच्या. मी खूप वेळा घातली तिला, बरीच ती खराब पण झाली आहे, पण तिला वॉश करता येत नाही. म्हणजे तिला आय थिंक ड्राय क्लिनर वगैरे करावं लागेल, पण मग त्यानंतर हळूहळू दुसऱ्या साड्या जमायला लागल्या, मग हिच्यावरचं थोडं जे आहे ना माझं लक्ष कमी झालं. म्हटलं जाऊ दे, असंही काय आपल्याला एवढी जास्त घालायची नाही, त्यामुळे वॉश करण्यात पैसे वेस्टेज घालण्यात काही अर्थ नाही. पण अजून पण ती तेवढीच फ्रेश दिसते, असं नाही की खूप खराब दिसते. पण छान साडी अशी. मला नाही माहिती हिचं कुठला कापड आहे, तुम्हाला माहित असेल तर मला कमेंटमधून सांगा. माझ्या आवडीच्या साड्यांमधून एक साडी आहे ही. इतकी सुंदर साडी ना, जेवढा हिचा डार्क कलर हा राणी पिंक कलर दिसतो ना, पण घालून इतकी सुंदर दिसते ही साडी. ही असं 2 वेगवेगळ्या ज्या आहे ना कापडमध्ये आहे ही. इथे हा असा नेटचा कापड वेगळा आहे आणि त्यानंतर हा पूर्ण साडीचा कापड जो आहे तो वेगळा आहे. म्हणजे इथून ते पदरपर्यंत ही येते साडी आणि त्यानंतर ही अशी हिची बॉर्डर आहे. लग्नामध्ये जे आपण 2-3 एक्स्ट्राच्या साड्या घेतो ना त्यामधली ही साडी होती आणि ही 3500 रुपयाची साडी होती. मला तेव्हा असं वाटत होतं की अरे मला एक्स्ट्राच्या साड्या एवढ्या महाग घेऊन देतात ही साडी खूप सुंदर आहे. आणि मी खूप लग्नांमध्ये जेव्हा माझं लग्न झाल्यानंतर बरेच 2-4 जवळचे लग्न होते ना तेव्हा मी हीच साडी वेअर केली होती. मी असेल फोटो तर टाकते हिचा इकडे साईडला. आणि याच्यावरचं जे ब्लाऊज आहे ना तर ते असं कॉन्ट्रास्टमध्ये ग्रीन कलरचं आहे, ज्याच्यावर अशी बॉर्डर पण येते आणि प्लेन ग्रीन. नंतर हे असं डेली म्हणजे यूजला काही येते गावी वगैरे गेल्यावर, तर ती ही एक आहे. ही अशी एक साडी आहे आणि बस मग हे ब्लाऊज पीस वगैरे आहेत आणि पेटीकोट ही एक साडी. त्यानंतर बस या व्यतिरिक्त माझ्याकडे काही जास्त साड्या दाखवायची राहिली होती, तुम्ही पाहिली आहे पण म्हणतं ती सुटायला नको माझ्या कलेक्शनमधून. तर ही ती साडी आहे जी मी आता गेल्या वर्षी दिवाळीसाठी घेतली होती आणि ही पण मी मुलचंदमधून घेतली, जी 1600-1700 रुपयाची प्राइस आहे. आणि अशी सेम ना म्हणजे ऑनलाईन पण अवेलेबल आहे आणि सारख्याच प्राईसमध्ये मिळते. तर तुम्ही पाहिलीच असेल, पण जो कोणी नवीन असेल हे कलेक्शन पाहण्यासाठी तर त्यांच्यासाठी दाखवते. अशी बॉर्डर आहे आणि इकडे हे जे आहेत ना बारीक बारीक अशी त्यांनी टिकलीसारखं लावलंय आणि बाकीची साडी मग अशी
प्लेन तुम्ही असं करता की नाही, पण म्हटलं एखादी छान अशी टिप तुमच्यासोबत शेअर झाली पाहिजे. तर तुमच्याकडे अशी कॉटनची साडी असेल और अशी साडी जी मिऱ्या घ्यायला थोडं अवघड आहे, फुगा होतो आणि कुणाला तसं फुगा झालेल्या मिऱ्या आवडत नाही किंवा पदर जरी घ्यायचा असेल तर फटक्यात घेतलं जात नाही, कारण ती खूप अशी म्हणजे अशी सॉफ्ट साडी नसते ती, जशी की ही पण आहे. आता वाटते ही सॉफ्ट, पण मिऱ्या घ्यायची वेळ आली ना, जर आपण असं सिक्युअर नाही करून ठेवलं तिला पाहिजे तर खूप वेळ जातो. सो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कुठे तुम्हाला फंक्शनला वगैरे जायचं त्याआधी साडी नेसायला काढायची, मिऱ्या घ्यायच्या, तिथे अशा पद्धतीने हे बघा या अशा पिना लावून ठेवायच्या. इकडे पण तुम्ही एक्स्ट्राच्या सिक्युअर करून ठेवू शकता, जेणेकरून हे अजिबात थोडंसं पण हलणार नाही जागेवरून. त्यानंतर जो मिऱ्यांचा भाग असतो ना, दाखवते तुम्हाला, हे पहा, ही अशी मोठी पिन घ्यायची, सेफ्टी पिन, आणि अशा मिऱ्या घेऊन व्यवस्थित त्यांना पण सिक्युअर करून द्यायचं. हवं असल्यास तर तुम्ही मिडलमध्ये पण अजून एखादी पिन लावून घेऊ शकतात, आणि जेव्हा तुम्ही नेसणार तेव्हा ती पिन काढून घ्यायची. आणि जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की ही साडी अशाच पद्धतीने नंतर आपल्याला वापरून झाल्यानंतर, ऊन वगैरे थोडं दाखवून झाल्यानंतर तुम्हाला तिला आता पॅक करून ठेवायची, तर हे खोलायचं नाही, हे असं. आणि हा जो आपला उरलेला भाग असतो ना, त्याचे हे असे 2 करायचे, हे असं, आणि हे पूर्ण असं इथपर्यंत घेऊन जायचं, इकडे हे उरू द्यायचं इकडे, जेणेकरून तो घडीसारखा आला पाहिजे. आणि हे इथे हे असं पकडून, हा जो शेवटचा पंधा इकडे असतो आपला नेसता भाग आपण ज्याला म्हणतो, तो असा पकडून याची अशी घडी घालायची. कुणालाही वाटणार नाही की ही साडी तुम्ही रेडी टू वेअर करून ठेवली, असं घडी घालून तर अजिबात समजत नाही. आणि अशा पद्धतीने तुम्ही हिला छान मस्त एखाद्या जे आहे ना साडीच्या ऑर्गनायझरमध्ये ठेवू शकतात. जसं की हे पहा, मी यामध्ये 2 साड्या आता ठेवल्या. आता मी याच्यामध्ये कुठली साडी ठेवली हे पण दिसतंय. याच्यामध्ये ठेवली तर ही साडी तुम्ही जस्ट जेव्हा कधी तुम्हाला घालायची असेल, ब्लाऊज, पेटिकोट वगैरे सगळं एकाच याच्यामध्ये काढलं की 2 मिनिटात तुम्ही वेअर करून घेऊ शकतात. तुम्हाला सांगितलं की इकडे मी बाकीच्या साड्या ठेवल्या आहे, जवळजवळ 9 साड्या आहेत ज्या मी इथे ठेवल्या आहे. त्यानंतर ह्या इकडे आहेत माझ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 आणि 9 19 साड्या आहेत. 19मधून ही एक वहिनीची आहे साडी, आणि ह्या एवढ्या साड्या फक्त माझ्याकडे आहेत. त्या व्यतिरिक्त अजून 2-3 साड्या आहेत ज्या नॉर्मल अशा डेली वेअरसाठी मी घेतल्या होत्या, अशा 200-250 रुपयाच्या, एकदम हलक्या फुलक्या असतात त्या. सो असं मी आता इथे ऑर्गनाईज केलं आहे. त्यानंतर हे इथे ठेवलं आहे, आणि याच्यामध्ये ना यांच्यावरचे जे पण ब्लाऊज आहेत ना, तर ते मी याच्यामध्ये ठेवले, म्हणजे जेणेकरून मला ब्लाऊज शोधायची गरज नाही. आपण पेटिकोट वगैरे असं म्हणजे पर्टिक्युलर प्रत्येक साडीवर आपण पेटिकोट घेत नाही. जसं की आता याच्यावरचं पेटिकोट पण मी याच्यावर घालू शकते असं सेम आहे, किंवा बऱ्याच यांचा रेट पण घेतला तर 2-3 रेट साड्या असल्या की आपण तोच पेटिकोट आपण जो आहे तो दुसऱ्यांवर पण यूज करून घेतो. त्यामुळे मी पेटिकोट जे माझ्याकडे पहिले ऑर्गनायझर होते ना मोठेवाले, मी त्यांच्यामध्ये ठेवले. जे काही अजून एक्स्ट्राचे माझ्याकडे रेडीमेड ब्लाऊज वगैरे आहेत जे मी जास्त वेअर करत नाही तर ते मी त्याच्यामध्ये ठेवलं आहे, आणि ते मी आता बॉक्स एक इथे ठेवून देईल. आणि अशा पद्धतीने जे आहे ते माझ्या साड्यांचं आज ऑर्गनाईज करायचं काम झालेलं आहे. मी आतापर्यंत कधीच माझ्या साड्या अशा हँगरमध्ये हँग करून ठेवलेल्या नव्हत्या, पहिल्यांदा ठेवल्या आहेत. खूप छान वाटतंय मला. अजून 4-5 साड्या इथे बसू शकतात, पण म्हणलं नको. तसं तर नेहमी कपाट आमचं बंद असतं हे, पण तरी पण थोडीफार धूळ जातेच त्यामध्ये. त्यापेक्षा तेच मला जास्त बेटर वाटतंय. मला फ्युचरमध्ये चान्स मिळाला तर मी अजून तसेवाले जे आहे ना ऑर्गनायझर घेईल, आणि मी त्यांना त्यांच्या ह्या पण साड्या त्याच्यामध्ये ठेवेल, कारण की ह्या आपण असं वॉश नाही करू शकत त्यांना एवढं फ्री हँडने, त्यामुळे त्या अशा सिक्युअर करून ठेवलेल्याच बऱ्या. तर माझ्याकडे एवढं 17-18 साड्यांचं फक्त कलेक्शन आहे. आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केलेला असेल. छोट्या मोठ्या ऑर्गनायझेशनचं टिप्स तुम्हाला मिळाले असतील, किंवा हे ऑर्गनायझर मला खूप जास्त आवडले ते असे.
तुम्हाला पण हे युजफुल वाटलेलं असेल आणि माझ्या साड्या पाहून पण जरा बरं वाटलं असेल तुम्हाला की नाही चला लोकांकडे कमी साड्या असतात आणि तरी पण ते आनंदी राहू शकतात. मला असं म्हणायचं नाही की म्हणजे साड्या घेणं खूप जास्त चुकीचं आहे. आवड असली तर आपण नक्की आपली आवड जोपासली पाहिजे. जर आपल्याला साड्यांची आवड आहे तर आपण नक्की साड्यांमध्ये पण इन्व्हेस्ट केलं पाहिजे. कारण की ती आवड असली की आपल्याला त्या घालून पण होतात. माझं एवढं जास्त घालून होत नाही आणि मला जास्त इंटरेस्ट पण नाही आहे. माहीत नाही वय जसं जसं पुढे जातं माणसाचं जे आहे ते मन पण बदलत जातं आणि कोणाला माहिती की मला पण पुढे जाऊन खूप जास्त साड्या आवडू शकतात. सो चला ह्या नोटवर जो आहे तो फ्युचरमध्ये माझ्याकडे भरपूर साड्या असतील आणि 2-3 वर्षांतर जेव्हा मी माझ्याकडच्या साड्यांचं कलेक्शन तुम्हाला दाखवेल, या 17-18 साड्यांव्यतिरिक्त माझ्याकडे अजून 17-18 साड्या असाव्यात. या नोटवर मी माझा व्हिडिओ संपवते. आय होप तुम्ही एन्जॉय केलेला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमच्याकडे काही टिप्स असतील तर नक्की कमेंट सेक्शनमधून माझ्यासोबत शेअर करा. लाईक करा, हाईप करा. भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.